तुझ्या वाढदिवसानिमित्त मी तुझ्या घरी आली. खरं तर हे पहिलेच यायला पाहिजे नव्हतं. यासाठी गावात असून सुद्धा 2.5 वर्ष लागून गेले तुझ्या घरी यायला. तुला वेळ नाही, मला वेळ नाही. आपण दोघी पण प्रत्येक आपापल्या जिम्मेदारीमध्ये व्यस्त आहोत. पण तुझी जिम्मेदारी माझ्यापेक्षा मला कधीही मोठी वाटते. तुझ्याबद्दल रिस्पेक्ट, आदर ऑलवेज माझ्या मनात असतो, कारण की तू माझी बेस्टी नसून माझं सर्वच काही आहे. आणि होप सो मी टायमावर आली. थोडा लेट झाला पण आली नक्कीच. आणि तुझं हलकंसंही बोलणं मला खूप लागतं. आणि तू माझ्यासोबत कायम माझी अशीच बेस्ट फ्रेंड बनून राहा आणि राहशील. अशीच आनंदी राहा. आज मी माझे चिंगू मिंगू घेऊन आली आहे. मी तुझ्यासाठी पण असेच सुंदर स्वप्न पाहते. जसं तुला माझं चांगलं हो असं वाटतं, तसं मलाही तुझ्याप्रती तसंच वाटतं. अंजली, खरं तर तू माझी बेस्ट फ्रेंड, माझी बेस्ट मैत्रीण, बेस्ट ॲडवायझर सगळंच आहे. तुझ्या आईबाबांनी खूप पुण्य केले की तुझ्यासारखी मुलगी त्यांना लाभली. आणि खरं तर तू त्यांची मुलगी नसून तू त्यांचा मुलगा आहे. आणि तुझ्याकडे पाहून ना कधी कधी स्वतःशीच गल्लत होते की खरंच तिच्यासारखी मुलगी बनायला, तिच्यासारखी मैत्रीण बनायला खूप कष्ट घ्यावे लागेल. आयुष्यामध्ये भरपूर कष्ट बघितले तू, पण मी पण तुझ्यासाठी असेच सुंदर स्वप्न बघते. असंच तुझं सगळं चांगलं व्हावं हेच देवाकडे नेहमी माझं मागणं असते. आणि काश मला असं वाटतं की माझा देव ते लवकरात लवकर माझं बोलणं ऐकावं आणि तुझं पण आयुष्य असंच भरभरून भरभराटीने भरावं अशी माझी इच्छा आहे. तू पण आनंदी राहा. अजून काय म्हणणार, बस एवढंच.